हॅलो स्टुडंट, मी गोदावरी तुमचं स्वागत करते। बोर्डच्या प्रश्नपत्रिका नेमक्या कशा काढल्या जातात याची उत्सुकता सगळ्यांनाच असते। खरं पाहायला गेलं तर हे सिक्रेट असं आम्हाला ओपन तर नाही करता येत, परंतु आपल्याला ज्यामधून बोर्डच्या प्रश्नपत्रिका जिथून काढल्या जातात किंवा ज्या पद्धतीने काढल्या जातात त्यापैकी काही गोष्टी मी तुमच्या इथं आज ऑटोमॅटिक करून घेणार आहे, काहीही याबाबत न बोलता न सांगता। सो स्टुडंट, आज मी महत्त्वाच्या अशा आजपासून 3 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका घेणार आहोत। त्या प्रश्नपत्रिका ज्याच्यामधून साधारणतः बोर्ड जो आहे तर तो पेपर काढत असतो। त्याची ट्रिक काय असते ती मी सांगणार नाही आहे, परंतु त्या महत्त्वाच्या 3 प्रश्नपत्रिकांबाबत आपण इथे चर्चा करणार आहोत। त्यामुळे ह्या 3 महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका अगदी मन लावून शब्दन शब्द तुम्हाला याच्यातला पक्का करायचा आहे, ज्या मी 3 प्रश्नपत्रिका घेणार आहे। त्याचबरोबर एक यातली प्रश्नपत्रिका मी तुम्हाला गेस पेपर म्हणून देणार आहे, जी मी स्वतः या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधून तयार केलेली आहे। बोर्डचे पेपर चेक करण्याचा अनुभव तर आहेच, त्यामधून आणि त्यांच्या ज्या काही नियम असतात या सर्व गोष्टीतून मी ती स्वतः तयार केलेला पेपर आहे। सो तो पेपर मी गेस पेपर म्हणून देणारच आहे। सो स्टुडंट, प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रश्न हे नीट ऐकायचा आहे, नीट पाहायचा आहे। परीक्षेला जात असताना पुन्हा या 3 प्रश्नपत्रिका प्लस आपला गेस पेपर असे 4 पेपर अभ्यास करूनच जायचे आहेत आणि त्यातला एकही बीट असा सोडून द्यायचा नाही की जो तुम्हाला जमत नाहीये। ओके, सो चला तर सुरुवात करूया आता जास्त वेळ न घालवता। प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशा सूचना सांगणार आहे, त्यामुळे त्याही गोष्टी ऐकायच्या आहेत। सो आपण क्विकली घेणार आहोत, फार तुमचा वेळ घालवणार नाही। जर तुम्हाला असं वाटलं की आपला वेळ जातो आहे तर तुम्ही स्पीड जी आहे तुमची सेटिंग जी आहे ती तुम्ही चेंज करू शकता। 1.5 वर ठेवून तुम्ही सर्व गोष्टी माझ्या ऐकू शकता। जर तुम्हाला जास्त वेळ वाटत असेल तर व्हिडिओची स्पीड वाढवा, 1.5 वर स्पीड ठेवून तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता। चला तर मग सुरुवात करूया। सो स्टुडंट, पहिला तर तुम्हाला माहिती आहे आपले सेक्शन असतात 6, त्यामधला पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा। अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न प्रकार असतो। सोपे प्रश्न असतात आणि मार्क सहज मिळवून देणारे असतात आणि प्लीज याच्यामध्ये वेळ अजिबात घालवायचा नाही। पटापट प्रश्न लिहून काढायचे आहेत आणि पटापट उत्तरं लिहायची आहेत। सो बघा, पहिला प्रश्न जो आहे जसा इथे दिलेला आहे, आपण चर्चात्मक दृष्ट्या उत्तर आपण पाहणार आहोत। आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नांपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत, कारण यातला आपल्याला एकही बीट सोडून द्यायचं नाही। म्हणजे असं होणार नाही की ऑब्जेक्टिव्ह फक्त उत्तरं सांगितलेली आहेत आणि लेटर रायटिंग आपण हे नंतर पाहू, न्यूज रिपोर्ट आपण हे नंतर पाहू, हा असा प्रकार होणार नाही स्टुडंट्स। सो याच्यामध्ये आपण डिटेल प्रत्येक क्वेश्चन डिटेल अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर रायटिंग स्किलच्या प्रत्येक क्वेश्चनचे उत्तरं मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे, पूर्ण उत्तरं सुद्धा दाखवणार आहे। चर्चा तर आपण करणारच आहोत। सो पहा, हा पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहेत। अगदी सिंपल आहे, सोपं आहे, तुम्हाला सहज समजेल। पहिला जो शब्द आहे याच्यात फक्त आपल्याला एक लेटर भरायचं आहे आणि त्यावरून आपला शब्द तयार होणार आहे लाईट, LIGHT। फक्त जो वर्ड तुम्ही भरलेला आहे त्याला तुम्हाला अंडरलाईन करायची आहे। याच पद्धतीने तुम्ही हा शब्द लिहू शकता। हा आहे फोकस, त्यानंतर आहे नेक्स्ट वर्ड हॅबिट, चौथा शब्द आहे स्टिक। ओके, सो सहज सोपं जमेल तुम्हाला। त्यानंतर नेक्स्ट बीट आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। हा पण सोपाच प्रश्न असतो तसं पाहायला गेलं तर। पहिले जे 4 शब्द दिलेले असतात ते वेगवेगळ्या अल्फाबेट पासून दिलेले असतात। ABCDच्या क्रमाने तुम्हाला ते सहज जमतील। जसं की बघा, मी आन्सर सांगते तुम्हाला। पहिला यातला शब्द यायला पाहिजे बर्ड्स, सो पहिला बर्ड्स येईल। त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्यानंतर तुमचा गार्डन शब्द येईल। यानंतर तुम्ही जर शब्द पाहिले की आर आधी येईल का टी, तर आर वाला आधी येईल, त्यामुळे हा रोज येईल आणि नंतर ट्रीज। हे तुमचं आन्सर असेल। फक्त अवघड कुठे जात असतं आपल्याला, जेव्हा अशा प्रकारे सेम लेटर सुरुवातीला असणारे 4 शब्द दिले जातात, सारखाच शब्द टी टी टी, अशा वेळेस आपल्याला सेकंड लेटर पाहायचं आहे। सेकंड लेटर, सेकंड लेटर, सेकंड लेटर, सेकंड लेटर। इथलं पण आर सेकंड लेटर, इथं आर आहे, इथं ई आहे आणि इथं आर आहे। सो अशा प्रकारे मग आता ह्याच्यात 3 ठिकाणी आर आहेत आणि एकाच ह्याच्यामध्ये ई आहे, त्यामुळे मग आर आधी येईल का ईचा वर्ड आधी येईल? सो ईचा आधी येईल, म्हणून टेस्ट हा तुमचा पहिला शब्द असणार आहे।
त्यानंतर आता ह्या 3 मध्ये जम्बलिंग होईल. मग आता तिन्हीचे दुसरे लेटर सेम आहेत, तर तिसरं लेटर पाहायचं आहे. यू, ओ आणि ई. या पद्धतीनं पाहिलं तर तुमचा दुसरा शब्द येईल ट्रीटमेंट. त्याच्यानंतर तिसरा शब्द येईल ट्रबल आणि ऑफकोर्स शेवटचा शब्द येईल ट्रूथ. सो या पद्धतीनं जरूर करा. प्रत्येक बीटवरचे आपले स्पेशल व्हिडिओज आहेत. कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळतील. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस यावर खूप इम्पॉर्टंट असा 15 महत्त्वाच्या वाक्यांचा व्हिडिओ मी दिलेला आहे, तो जरूर करा. आता इथे याच्यात काय करायचं असतं आपल्याला, तर पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे असतात. म्हणजे कोणते, तर कॉमा, फुल स्टॉप वगैरे हे सगळं माहिती आहे तुम्हाला. मग आता आपण काय करणार आहोत, तर पहिला महत्त्वाचा रूल म्हणजे पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे, तो वर्ब असतो. सो आपल्याला इथं हे पहिलं लेटर कॅपिटल काढावं लागेल. ओके, सो हा यस आपला कॅपिटल येईल. त्यानंतर क्राईड वर्ब आहे. वर्ब झाल्यावर आपल्याला इकडे कॉमा येईल. त्यानंतर इकडे डबल इन्व्हर्टेड कॉमा येतील. आरचं ए आपल्याला कॅपिटल लिहावं लागेल. आर यू क्रेझी. आरने सुरुवात आहे म्हणजे हा प्रश्न आहे, तो सगळ्यात शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचे आहेत. अशा पद्धतीनं हे तुमचं सेंटेन्स होईल. दुसऱ्या सेंटेन्सला पुन्हा तोच रूल. पहिलं लेटर कॅपिटल काढायचे. टी कॅपिटल काढा, दचं टी. त्यानंतर सेड. सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे. वर्बच्या नंतर आपल्याला कॉमा द्यावा लागतो. सो इथे कॉमा द्यायचा आहे. दुसरं वाक्य सुरू करत असताना डबल इन्व्हर्टेडमध्ये टाका. सो डबल इन्व्हर्टेड कॉमा. त्यानंतर आता ही सुरुवात असते त्यामुळे हा एल नेहमी कॅपिटल, कारण पुन्हा वाक्याची सुरुवात आहे म्हणून लेट्समधला एल कॅपिटल येणार आहे. त्यानंतर पहा ई आणि टी. हा लेट्स शब्द आहे, तर हा शब्द नेहमी लेट आणि अपॉस्ट्रॉफी यसने लिहिला जातो. सो लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. सो टुडेज शब्दामध्ये सुद्धा टुडेज आहे, टुडेज. सो टुडेचा म्हणून टुडेज शब्द जो आहे तो आपल्याला इथे वाय अपॉस्ट्रॉफी लिहावा लागेल. टुडेज आणि लेसन. त्यानंतर येईल फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. या पद्धतीनं हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके, द टीचर सेड. सो हे असेल तुमचं अल्फाबेटिकल ऑर्डर. नेक्स्ट बीट आपण पाहणार आहोत बघा. मिनिमम 3 मेक 4 वर्ड्स. ओके, मेक 4 वर्ड्स ऑफ मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. शब्द दिलेला असतो एक, त्याच्यामधून आपल्याला कमीत कमी 3 शब्दांचे, इथं लक्षात ठेवावं लागतं, कमीत कमी 3 शब्दांचे आपल्याला शब्द बनवायचे असतात. सो याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे शब्द 3 लेटरचे बनवू शकता, जसं की सेड, टेन, टेंट, ॲडव्हर्टाईज, ओके, टाईम. सो सोपं बीट असतं. ट्रिक अशी असते पहा याच्यामध्ये. आता ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द सफिक्स लावून आलेला आहे, परंतु कंपाऊंड वर्ड जर तो असेल 2 शब्दांनी बनलेला, जसं की क्लासमेट, क्लासमेट शब्द आहे. सो मग क्लास आणि मेट हे 2 शब्द अगदी रेडी होतात त्यामध्ये. सो असे कंपाऊंड वर्ड जास्त वेळेस दिलेले आहेत. तसं असल्यावर तर 2 शब्द तर डोळे झाकून म्हणणार नाही, डोळे उघडे ठेवले तर ते 2 शब्द तर पटकन दिसतात. बाकीचे 2 शब्द तुम्ही सहज तयार करू शकता. नेक्स्ट बीट बघूया. नेक्स्ट बीट आहे रिलेटेड वर्ड्स. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, जो गिव्हन वर्ड असतो त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा आणि त्याच पार्ट्स ऑफ स्पीचमधले सर्व शब्द लिहा. जसं क्लेवरची इथे जात आहे ॲडजेक्टिव्ह, तर बाकीचे शब्दसुद्धा तुम्हाला इथे ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत. मग स्टुडंट्सशी संबंधित कोणतेही ॲडजेक्टिव्ह तुम्ही लिहू शकता. नाईस, काइंड, इंटेलिजंट अशा पद्धतीचे तुम्ही लिहू शकता, किंवा शेअरिंग, केअरिंग वगैरे सर्व ॲडजेक्टिव्ह कोणतेही तुम्ही लिहू शकता. सो एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की एक्स्ट्रा सोडवत चला. ह्या पहिल्या पूर्ण लँग्वेज स्टडीच्या बीटमध्ये एक तरी एक्स्ट्रा शब्द लिहायचाच आहे. वर्ब चेन सांगितलेली आहे, याच्यात पण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला शब्दाची जात दिलेली आहे का. जर दिलेली असेल तर त्याच जातीचे सर्व शब्द आले पाहिजेत. ग्रो दिलेला आहे, तो त्याच्यानंतर आपल्याला डब्ल्यू पासून सुरू होणारा पण वर्बच लिहायचा आहे. मी याची ट्रिक सांगितली होती. जे खूप कच्चे विद्यार्थी आहेत तर त्यांना जर शब्द सापडत नसतील तर ते इथेच असणाऱ्या पॅसेजमधून किंवा तुमच्याच प्रश्नपत्रिकेची मदत घेऊन त्यातून अशा प्रकारचे शब्द शोधून पण लिहू शकता. जर तुम्हाला स्पेलिंग येत नसतील तर, फार कच्चे असतील तर त्यांच्यासाठी ही ट्रिक. सो आता इथे आपल्याला डब्ल्यूने सुरू होणारा कोणताही वर्ब लिहायचा आहे. तुम्ही इथे वेक लिहू शकता, वॉक लिहू शकता आणि अंताक्षरीच्या रूलप्रमाणे आपल्याला शेवटचा लेटर पुन्हा पकडायचा आहे आणि त्याच्यापासून सुरू होणारा पुढचा परंतु वर्बच लिहायचा आहे. आता केने सुरू होणारा वर्ब तुम्ही लिहू शकता नो, ओके, किंवा किक.
सो या पद्धतीनं तुम्हाला शेवटचं लेटर पकडायचं आहे, पुढचा शब्द. अशा पद्धतीनं त्यांनी इथे 4 सांगितलेले आहेत, ॲड 4 वर्ड्स, पण तुम्ही इथे 5 किंवा 6 लिहायचे आहेतच. लक्षात ठेवायचं आहे, जिथलं स्पेलिंग चुकेल, सपोज नोचं स्पेलिंग चुकलं तर पुढची सगळी वर्ड चेंज जी आहे तर ती चुकीची गृहीत धरल्या जाते. त्यामुळे इथं तुम्हाला मार्क पडतच नाही, कारण नो चुकलेला आहे तर 1 2 3 पुढचे 3 चुकलेले आहेत आणि ह्याला किती मार्क देणार देऊन फार फार तर हाफ मार्क पडेल. सो लक्षात ठेवायचं आहे की शब्दाचं स्पेलिंग माहीत असल्याशिवाय शब्द लिहायचा नाही. नेक्स्ट बीट आहे पहा, डू ॲज डिरेक्टेड. सो याच्यामध्ये आपल्याला 2 मार्क असतात आणि आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. सो याला ऑरमध्ये प्रश्न आहेत, लक्षात घ्या. हे मात्र थोडंसं काळजीपूर्वक सोडवलं पाहिजे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स सांगितलेला आहे आपल्याला. टू बी अफ्रेड ऑफ. लक्षात ठेवायचं आहे की टू बी म्हणजे टू बी शब्द घ्यायचा नाही आहे, तर टू बीचा आपल्याला वर्ब घ्यायचा आहे, हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. सो आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस, आय एम अफ्रेड ऑफ द क्रुएल पर्सन. ओके, असे सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. बाबा जे दुष्ट लोक असतात मला त्यांची भीती वाटते, आय एम अफ्रेड ऑफ स्नेक्स, आय एम अफ्रेड ऑफ लिझार्ड. ओके, पालीची भीती वाटते. सो हे सर्व गोष्टी तुम्ही लिहू शकता. आय एम पूर्ण वाक्य असं लिहायचं असतं, पूर्ण वाक्य आणि मिनिंगफुल झालं पाहिजे. नेक्स्ट आहे बघा क्लॉज. आता इथे तुम्हाला क्लॉज विचारलेला असतो म्हणजे काय केलेलं असतं तर अर्ध वाक्य दिलेलं असतं आणि बाकीचं अर्ध वाक्य कंप्लीट करायचं असतं. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं, हे वाक्य जोडत असताना WHच्या वर्ड्सचा उपयोग करा किंवा दॅट सारख्या कंजंक्शनचा उपयोग करू शकतो आणि पुढचं वाक्य लिहू शकतो. मग कसं करायचं, तो सपोज दिस इज अ क्लासरूम. आता क्लासरूम म्हणलं की प्लेस आहे, प्लेससाठी आपण व्हेअर शब्द घेऊ शकतो. जर वस्तू दिलेली असेल एखादी पेन पेन्सिल अशी, तर तिथं विच शब्द घेऊन तुम्ही पुढचं वाक्य लिहू शकता. तर आता इथे मी व्हेअर घेते. दिस इज अ क्लासरूम वेअर वी लर्न. सो आम्ही जिथे शिकलो ती ही आमची क्लासरूम आहे. अशा प्रकारचं वाक्य होऊ शकतं. किंवा विचचं वाक्य सुद्धा तुम्ही करू शकता, कारण क्लासरूम ही पण एक शेवटी वस्तूच धरल्या जाते. सो दिस इज अ क्लासरूम विच इज व्हेरी स्पेशियस. ही क्लासरूम आहे जी की खूप मोठी आहे. ओके, खूप हवेशीर आहे. विच इज व्हेरी एअरी, ती खूप हवेशीर आहे. अशा प्रकारे विचने सुद्धा तुम्ही वाक्य करू शकता. सो ट्रिक लक्षात ठेवा, WHचे वर्डने जोडा आणि दॅटने जोडू शकता. नेक्स्ट बघायचं आहे प्रिफिक्सेस किंवा सफिक्सेसवर हा प्रश्न असतो. याच्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्स और सफिक्स कसे जोडायचे आहेत. सो स्पेशल व्हिडिओ पण आहेच यावर. सो प्रिफिक्स म्हणजे याच्या अगोदर आपल्याला जोडणारे शब्द लागतात, सफिक्स म्हणजे ह्या मूळ शब्दाच्या नंतरचे शब्द. सो तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता मॅनेजमेंट, काइंडसाठी काइंडनेस किंवा अनकाइंड या प्रकारचे शब्द आपण घेऊ शकतो. मॅनेजसाठी मॅनेजेबल हा पण शब्द तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट बीट बघूया. सो हा ऑरमधला प्रश्न असतो, परंतु हा जास्त सोपा असतो, कारण याच्यामध्ये काय करायचं असतं की प्रिफिक्स सफिक्स कदाचित चुकू शकतात, माहीत नसतात मुलांना, पण ह्याचे तर फक्त वाक्य बनवायचेत. मराठी वाक्यात उपयोग करतो त्या पद्धतीनं हे फक्त वाक्य. आता वाक्य बनवताना पण भरपूर वेळेस सोपे असे वाक्य असतात. काइंड सारखा, हॅपी सारखा शब्द तुम्हाला वाक्य पाठ असतात की ही इज हॅपी, ही इज काइंड, सी इज काइंड, माय ब्रदर इज काइंड, डॉक्टर इज काइंड. असं कोणतंही सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. सिम्पल, छोटं असलं तरी मार्क पडतातच. जसं की मॅनेज आहे, आय कॅन मॅनेज एव्हरीथिंग. सो तुम्ही सहज वाक्य करू शकता. किंवा सी मॅनेजेस इच थिंग व्हेरी वेल, माय मदर मॅनेजेस एव्हरीथिंग व्हेरी वेल. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही सब्जेक्ट घ्यायचा, वर्ब घ्यायचा आणि ऑब्जेक्ट घ्यायचा, असे सिंपल सेंटेन्सेस सहज करू शकता. आणि मी तर असं सांगेल की प्रिफिक्स सफिक्सपेक्षा हाच प्रश्न सोडवावा. एकच्या ऐवजी 2-2 वाक्य लिहा इथे, जेणेकरून की काही मिस्टेकच झाली तर दुसऱ्या वाक्याला तुम्हाला नक्कीच मार्क पडेल. सो नेक्स्ट बीट. आता पहा सेक्शन सेकंडमध्ये टेक्स्च्युअल पॅसेजेस असतात 20 मार्कांचे. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रश्न दिलेला आहे ट्रू आणि फाल्स. गिवन पॅसेज असतो, पॅसेजमध्ये तुम्हाला हे दिलेले वाक्य जे आहे त्याच्यातले कीवर्ड लक्षात ठेवायचे आहेत. सो कीवर्ड म्हणजे कसं तर महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवायचे. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम, फूड मॅडन्ड, अशा प्रकारचे शब्द काही 2-3 शब्द लक्षात ठेवायचे आणि ते तुम्हाला ह्या पॅसेजमध्ये शोधायचे आहेत. सेम सेंटेन्स जशाच तसं भेटलं तर समजावं की ते ट्रू आहे आणि त्या शब्दामध्ये एखादा काही बदल असेल, जसं की सपोज तुम्हाला हे दिलेलं वाक्य आहे, सपोज 3रं वाक्य, द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. आता हे जेव्हा वाक्य तुम्ही शोधाल तेव्हा पहा जशाच तसं वाक्य तुम्हाला सापडते का, नाही सापडणार, कारण हे वाक्य फाल्स आहे. तर याच्यामध्ये एट हा शब्द तुम्हाला कदाचित नाही मिळणार.
सो तसा शब्द जर एखादा वेगळा मिळाला, जसं की अजून एक सेंटेन्स आहे इथं, द सन वॉज नाऊ डिसेंडिंग द स्काय. आपण जर हे वाक्य शोधलं तर आपल्याला इथं दिसेल द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. सो असेंडिंग शब्द दिलेला आहे, इथं त्यांनी डिसेंडिंग दिलाय. मग हे ॲक्च्युअल उत्तर असायला हवं. मग हे असलं असतं तर ट्रू आलं असतं, पण इथे डिसेंडिंग शब्द आहे म्हणजे हे फाल्स आहे. म्हणजे हा एक शब्द वेगळा आहे इथल्यापेक्षा. सेम आला असता तर ट्रू. लक्षात ठेवा, सेम सेंटेन्स दिसलं की ट्रू लिहायचं आणि काहीतरी एखादा शब्द वेगळा दिसला तर त्याला फाल्स लिहायचं. सो हे सेंटेन्स फाल्स आहे, हे सेंटेन्स फाल्स आहे. वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही वाक्य वाचा, शोधा, हे 2 ट्रू आहेत. नेक्स्ट बीट, कंप्लीट द वेब दिलेला आहे पहा. अशा प्रकारे वेब दिल्या, वेब जशाच तशा काढा. ॲक्शन्स विचारलेले आहेत फॅमिली मेंबर्सच्या. त्याचे वडील काय करत होते, आई, भाऊ आणि तो स्वतः. ते काय काय करत होतं तर ते प्रत्येकाचे वाक्य आपण थोडंसं केअरफुली वाचले तर आपल्याला भरपूर गोष्टी सापडतील आपल्या उत्तरांमध्ये. जसं की बघा, मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आई काय करत होती तर मग आई त्याच्याकडे पाहत होती. ओके, सो आपल्याला हे सहज सापडेल. अशाच प्रकारे त्याचे वडील काय करत होते, प्रत्येकजण काय करत होतं हे आपल्याला सहज सापडेल पॅसेजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर. सो पहा, तुम्ही जर यामध्ये पाहिलं की ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. तो स्वतः काय करत होता, तो झोपत होता. ब्रदर्स अँड सिस्टर्स लाईंग ऑन द प्लॅट्यू. ते प्लॅट्यूवर म्हणजेच त्या उंचवट्यावर ते सर्व झोपलेले होते, पहुडलेले होते. त्यानंतर हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स. सो अशा प्रकारे प्रत्येकाची ॲक्शन जी आहे ती मी तुम्हाला इथे अंडरलाईन करून दाखवलेली आहे, ती जस्ट तुम्हाला लिहायची आहे. सो पहा, या पद्धतीनं आपण ह्या ॲक्शन्स लिहिलेल्या आहेत. सो इथे सुरुवातीला हिज फादर दिलेला आहे, त्यामुळे हिज फादर शब्द सोडून आपण बाकीचे ॲक्शन लिहिलेली आहे. हिज मदर दिलेलं आहे, सो म्हणून आपण मदरच्या पुढचं वाक्य लिहिलेलं आहे इथे. या पद्धतीनं फक्त आता तुम्हाला याला व्यवस्थित मोठे बॉक्स करणं आवश्यक आहे. नेक्स्ट बीट आहे पहा, जोड्या, ज्याच्यामध्ये स्क्रॅप शब्द दिलेला आहे. स्क्रॅप म्हणजे घासणे. सो इकडच्या या कॉलममधून हा कॉलम पुन्हा लिहायची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्हाला हा इकडचा ए कॉलम लिहायचा आहे आणि ए कॉलमच्या पुढे या पद्धतीनं त्याचे योग्य ते उत्तरं लिहायचे असतात. सो तुम्हाला इकडचा पुन्हा बी कॉलम लिहायची अजिबातच गरज नाही. या पद्धतीनं तुम्ही उत्तरं लिहिणार आहात. ओके, या पद्धतीनं. सो तुम्हाला या पद्धतीनं उत्तरं लिहायची आहेत. सहज तुम्हाला ते सापडू शकतात. यासाठी ट्रिक सांगेल की तुमच्या बुक्समध्ये जे मार्जिनल वर्ड्स दिलेले असतात इंग्लिशमध्ये समानार्थाचे शब्द, तर ते जरूर तुम्ही 2-2, 4-4 वेळेस वाचून लिहून काढून जा. म्हणजे खूप विद्यार्थी म्हणतात की मॅम हा व्होकॅबचा जो क्वेश्चन आहे तो आम्हाला हार्ड जातो, आम्हाला याचे शब्द सापडत नाहीत, अर्थ कळत नाहीत. तर हे तुम्ही बुक्समधून जरूर मार्जिनल क्वेश्चन वाचून जा, जे मार्जिन्समध्ये दिलेले असतात पुस्तकामध्ये, टेक्स्ट बुकमध्ये. सो ते वाचून जा, त्यामधून तुमचा हा प्रश्न खूप छान तयार नक्की होईल. सो डू ॲज डिरेक्टेडमध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एक क्वेश्चन टॅग दिलेला आहे. सो सिम्पल तुम्हाला लिहायचे, पूर्ण वाक्य लिहून डिडंट इट. इथे तुम्हाला चेंज करायला सांगितले प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. टेन्सचा व्हिडिओ, क्वेश्चन टॅगचा व्हिडिओ आपले ऑलरेडी प्रत्येक बीटवर, ग्रॅमॅटिकल बीट असेल, सगळं काही. फक्त तुम्हाला जाऊन गरज काय आहे ती एकदा प्लेलिस्ट चेक करा. चॅनलचं नाव टाका यूट्यूबवर. तुम्हाला जर जमत नसेल, बाकीचं सापडत नसेल तर चॅनलचं नाव टाका आणि त्याच्यापुढे तुम्हाला जे हवं आहे, सपोज क्वेश्चन टॅग पाहिजे असेल तर लिहा तुम्ही यूट्यूबवर जाऊन क्वेश्चन टॅग आणि त्याच्यापुढे चॅनलचं नाव टाका, इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. सो तुम्हाला आपल्या चॅनलवरचा क्वेश्चन टॅगचा व्हिडिओ मिळेल. सो या पद्धतीनं तुम्ही कोणताही व्हिडिओ शोधू शकता. आता नेक्स्ट आहे बघा पर्सनल रिस्पॉन्स. त्यांनी इथं सांगितलं एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पेरेंट्स टॉट यू. तुमचे आईवडील तुम्हाला काय शिकवतात त्या महत्त्वाच्या तुम्हाला गोष्टी इथे मेन्शन करायच्या आहेत, लिहायच्या आहेत. सो आपले पॅरेंट्स आपल्यासाठी खूप काही गोष्टी करत असतात. सो तुम्ही त्यातल्याच लिहायच्या, जसं की अवर पॅरेंट्स टेक्स केअर ऑफ अस, अवर पॅरेंट्स किंवा माय मदर टेक्स स्टडी. या पद्धतीचे सेंटेन्स लिहा. या पद्धतीचे तुम्हाला जेवढे सेंटेन्सेस लिहिता येईल, तुमची आई, वडील, बहीण, भाऊ, हे सगळे तुमचे जे काही घरामध्ये ज्या ज्या गोष्टी करत असतात त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत. सो 6 ते 8 ओळीमध्ये याचं उत्तर होईल. या पद्धतीनं हे उत्तर तुम्ही जरूर लिहायचं आहे, जेणेकरून की तुम्हाला याचे पैकीच्या पैकी मार्क्स हे निश्चितच पडू शकतात. त्यानंतर नेक्स्ट बीट आहे पहा. नेक्स्ट पॅसेजवरचं हे बीट असतं. इथे तुम्हाला कोणी कुणाला काय म्हटलेलं आहे ते विचारलेलं आहे. सो अशा पद्धतीचा वेब डायग्राम तुम्हाला काढायचा आहे. तुम्ही जर पॅसेज वाचला तर तुम्हाला सहज सापडेल हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे. इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅन नॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. हे वाक्य म्हटलेलं आहे एका छोट्या मुलाने आणि ते कुणाला म्हटलेलं आहे तर ते ऑथरला म्हटलेलं आहे.
तुम्ही ऑथर लिहू शकता, स्पीकर लिहू शकता. तुम्हाला नाव माहिती असेल लेखकाचं तर कैलास सत्यार्थी यांचा हा धडा आहे, यांनी केलेलं हे भाषण आहे. सो कैलास सत्यार्थी असंही नाव तुम्ही लिहू शकता. तसंच हे कोणी म्हटलेलं आहे तर सुदानी चाइल्डने म्हटलेलं आहे. कुणाला तर पुन्हा स्पीकरला, ऑथरलाच म्हटलेलं आहे. पण डायग्राम जसा दिलेला आहे तसा काढणं गरजेचं आहे. सो पहा, नेक्स्ट बीट आहे. याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट डायग्राम करायची आहे. एक होली प्लेसेस फॉर प्रेयर्स विचारलेले आहेत. सो होली प्लेसेस मी तुम्हाला इथे अंडरलाईन करून दाखवलेले आहेत. होली कुराण, ओके, जसं की ॲक्सेप्ट ऑल द टेम्पल्स, मॉस्क, चर्चेस. हे तुम्ही वाचलं की लक्षात येईल तुमच्या की हे सगळे होली प्लेसेस आहेत. सो या पद्धतीनं त्याचा आपण आन्सर लिहिलेला आहे. क्लिअर? सो पहा, नेक्स्ट बीट विचारलेला आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला हा एक शब्द दिलेला आहे. हे सगळे नाऊन आहेत स्टुडंट. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह. सो हे शोधणं फार सोपं असतं. म्हणजे काय करायचं, पॅसेजमध्ये हे 4 शब्द शोधायचे आहेत आणि याच्या अगोदर जो शब्द आलेला आहे, अगदी ह्या वर्डच्या आधी आलेला शब्द, तो शोधायचा आहे आणि तो लिहायचा आहे. सिंपल दाखवते. जसं की पहा, इथं आपल्याला रिलिजन्स शब्द दिलेला आहे. तर रिलिजन्सचा अगोदरचा शब्द कोणता आहे? ग्रेट. सो तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ग्रेट. त्यानंतर तुम्ही उत्तर शोधलं, कुराण शब्द शोधायचा आहे. कुराण सापडेल इथे. कुराणच्या आधीचा शब्द कोणता आहे? होली. मग हे तुमचं उत्तर असेल होली. वायलन्स शब्द दिसेल, याच्या आधी काय शब्द आहे? ग्रेटर. मग हा तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचा आहे. तसंच वीक, वीकच्या अगोदरचा शब्द कोणता आहे? वन. डिस्क्रायबिंग वर्ड्स एवढे सोपे असतात. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह हे नेहमीच नाऊनच्या आधी आलेले असतात. म्हणून हे नाऊन शोधायचे, त्याच्या आधीचे शब्द आपण शोधून लिहायचे आहेत. सो बघा, या पद्धतीनं मग त्याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात. गिवन वर्ड नेहमीच लिहावेत आणि आन्सर जे आहे ते लिहून त्याला अंडरलाईन करा. जर रिकाम्या जागा असतील तर डू ॲज डिरेक्टेड बघा, इथे इनडायरेक्ट स्पीच दिलेलं होतं. सो थोडं केअरफुली सोडवणं आवश्यक असतं. व्हॉट इज माय फॉल्ट. सो डायरेक्ट इनडायरेक्टचा व्हिडिओ पण मी आत्ताच अपलोड केलेला आहे, कारण कोणतंही वाक्य येऊ शकतं एक्झामला. त्यासाठी खूप अवघड असा हा टॉपिक वाटतो, पण मी सोपा करून सांगितलेला आहे. बघा, याच्यात आन्सर येईल, ही आस्क्ड मी व्हॉट इज फॉल्ट वॉज. का, कसं, तर पहिले ही आस्क्ड मी, मीच्या नंतर WHचा वर्ड असतो, हा जॉईनिंग वर्ड असतो, ॲज इट इज घ्यायचा असतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा माय फॉल्ट आणि इजचं आपल्याला वॉज करावं लागतं. सो ही आस्क्ड मी व्हॉट माय फॉल्ट वॉज, असं याचं आन्सर यायला हवं. सो म्हणून चौथं आन्सर आपलं राईट असणार आहे. सो तुम्हाला सिम्पली 1 नंबर टाकायचा आहे आणि 4 नंबरचं हे वाक्य जे आहे ते आन्सर म्हणून तुम्हाला तिथे लिहायचं आहे. लक्षात ठेवा, नुसता नंबर लिहू नका. सो बरेच विद्यार्थी असं लिहितात, आता हे 1 आहे, सो हा 1 आणि याच्या पुढे त्याचं उत्तर काय आलेलं आहे? डी. सो याच्या पुढे लिहितात डी. सो या पद्धतीनं अजिबातच आन्सर लिहू नका. ओके, नेक्स्ट बीट इन्फिनिटिव्ह विचारलेलं आहे. अत्यंत सोपं असं हे बीट असतं. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस व्हर्ब. कधीही लक्षात ठेवायचे टू आणि व्हर्ब. सो इन्फिनिटिव्ह शोधा म्हटलं की आपल्याला काय करावं लागतं, तर व्हर्ब शोधायचा, त्याच्या आधी टू. सो टू आणि व्हर्ब. कधी कधी काय होतं, एक सिंगल शब्द देत नाहीत, जसं की टू टेक केअर ऑफ, एवढा मोठा शब्द देतात. सो त्यासाठी थोडंसं काळजीपूर्वक राहा. फ्रेज म्हणतात त्याला, म्हणजे 2 लेटरपेक्षा जास्त शब्द एकत्र आलेले असतील टू लावून तर ती फ्रेज असते. सो कधी कधी फ्रेज पण देतात. सो प्लीज टेक केअर ऑफ दिस. याचं थोडंसं काळजी घ्या वाचत असताना, शोधत असताना, की फ्रेज आहे का वर्ड आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा, पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न विचारलेला आहे. तो आहे व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड. एखादं गोरगरीब अशा पद्धतीचं गरजू असा मूल तुम्हाला भेटलेला आहे, तर तुम्ही काय कराल. कधीही लक्षात ठेवायचे, पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न मी दिलेले आहेत, कोणत्या प्रकारचे येतात उत्तरं, कशी लिहायची, काय लक्षात घ्यायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामध्ये, त्याचा व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे, तो व्हायरल पण होतोय सध्या. सो जरूर पाहून घ्या एक वेळेस. इथं विल दिलेलं आहे, तर तुमच्याही उत्तरामध्ये विल आलं पाहिजे. टेन्स सेम आलाच पाहिजे, तरच पर्सनल रिस्पॉन्सचे आउट ऑफ मार्क्स पडतात, अदरवाईज नाही. सो त्यासाठी विलचा प्रश्न आहे, म्हणून आय विल हेल्प हिम. तुम्ही काय कराल, त्या गोरगरीब मुलाला हेल्प कराल. आय विल हेल्प हिम, आय विल गिव्ह हिम रिक्वायर्ड थिंग्स. तुम्ही रिक्वायर्ड थिंगची नावं लिहू शकतात. आय विल प्रोव्हाइड हिम वॉटर, शेल्टर, एक्सेट्रा. आय विल गिव्ह हिम सम फूड. इफ नेसेसरी आय विल टेक हिम टू द डॉक्टर, वगैरे वगैरे वगैरे. सो या प्रकारचे तुम्हाला 6 ते 8 वाक्य लिहायचे आहेत, तरच
पूर्ण मार्क पडतात, एवढं लक्षात ठेवा. काही जणांना प्रश्न पडतो पोयमचे उत्तर कसे शोधायचे. उत्तर पोयमचे असोत, पॅसेजचे असोत, अनसीन पॅसेजचे असोत, उत्तर शोधण्याची मेथड एकच असते आणि ती म्हणजे तुम्हाला जे गिव्हन सेंटेन्स दिलेलं आहे ते सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. कुठं आहे ते पूर्ण वाक्य शोधायचं आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला उत्तर मिळणार आहे. त्याला कीवर्ड म्हणतो आपण. कीवर्ड म्हणजे काय, जर ह्याच्यातले शब्द. द पोएट सॉ अ लवली गर्ल, तर तुम्हाला असे शब्द शोधायचे, त्यात पोएट सापडावा, सॉ असेल, लवली गर्ल असेल, हे सेंटेन्स तुम्हाला जिथं दिसेल तिथं तुमचं उत्तर असेल. जसं की बघा, आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. ओके, सो त्यांनी विचारले ऑन म्हणजे तुम्हाला गर्ल कुठे दिसली. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. या वाक्यातच आपल्याला उत्तर सापडणार आहे. ती गर्ल कुठे होती, ऑन अ बस होती, म्हणून आन्सर तुमचा असणार आहे अ बस. ओके, सो याच पद्धतीनं बाकीची उत्तरं शोधा. मी अंडरलाईन करून तुम्हाला उत्तरं इथे दाखवलेली आहेत. जस्ट सिमिलर शब्द शोधायचे असतात तुम्हाला त्या वाक्यांमधले आणि तुम्हाला उत्तर जे आहे ते पटकन भेटणार असतं. फक्त एकच गोष्ट करायची, टाइम मॅनेजमेंट. सो क्विकली काम करावं लागतं. पटपट लक्षात घ्यायचे शब्द आणि पटपट अशी नजर टाकायची आणि स्पीडली तुम्हाला हे शब्द कुठे दिसतात ते तुम्हाला पाहायचे. शब्द शोधायचे आहेत, फक्त तिथे मिनिंग बघत बसायची गरज नसते. सो क्विकली काम करा, सहज उत्तर मिळेल. सो बघा, आता याच्यामध्ये पण थोडासा हार्ड जाईल अशा प्रकारचा प्रश्न दिला होता. 10th आहे त्यामुळे थोडंफार काही ना काही तर हार्ड दिल्याच जातं. सो याचं उत्तर नीट पाहून घ्या, कारण हे उत्तर सेम शब्दांमध्ये तुम्हाला, सेम लाईन्समध्ये तुम्हाला जशाच तसं पटकन भेटत नाही आहे. आन्सर यातच आहे पण पटकन नाही भेटत, त्यामुळे हे नीट पाहून घ्या. द लॅड वॉज, तो मुलगा कसा होता. सो तुम्ही जर लाईन्स व्यवस्थित वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला पोयम जर तुम्ही शिकलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे तो मुलगा कसा होता. ही वॉज ब्लाइंड. सो तुम्ही न पाहता पण आन्सर लिहू शकता, वॉज ब्लाइंड. सो हॅड सच अ चार्म. ओके, सो हे सेंटेन्स तुम्हाला निश्चितच सापडेल पोयममध्ये. तुम्हाला एक वेळेस सर्व हे पोयममध्ये दाखवते. ओके, सो सी, पोयमचा जो प्रश्न दिलेला आहे त्यात बघा, हॅड सच चार्म, त्यानंतर तो कसा दिसत होता. सो तो शांत दिसत होता, तो वाटत होता. सीम्ड शब्द आहे, प्रश्नात पण आहे. सीम्ड सो काम. सो सहज तुम्हाला सापडेल. प्रश्नामध्ये हे शब्द असतातच, सीम आहेच प्रश्नात. सो तुम्ही सीम्ड शोधला की तुम्हाला उत्तर सापडणार आहे. कधी पुढे असतं तर कधी मागे असतं. तेवढंसं थोडंसं तर डोकं लावावंच लागेल की उत्तर कोणतं आहे आणि कसं आहे. सो मी अंडरलाईन सर्व केलेलं आहेच. त्यानंतर नेक्स्ट पोयम आहे पहा, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जस्ट आता यावर डिस्कस करण्यापेक्षा फक्त उत्तर दाखवते. ॲप्रिसिएशन विचारलेलं आहे यू स्टार्ट डाईंग स्लोलीवर. सो सहज सोपं आहे, फक्त ह्याला बॉक्स करून जरूर लिहा तुम्ही. मी इथे बॉक्स दाखवलेला नाही आहे, पण बॉक्स करा. टायटल लिहा, नेम ऑफ द पोएट लिहा, राईम स्कीम लिहा. हे फ्री वर्समध्ये आहे पोयम, त्यामुळे फ्री वर्स लिहिलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच लिहा. शक्य असेल ज्यांना आउट ऑफ मार्क्स हवेच आहेत तर त्यांनी इथे फिगर ऑफ स्पीच, कोणतं फिगर ऑफ स्पीच कोणत्या लाईनमध्ये दिसतं तर त्याची लाईन पण जरूर लिहावी. ओके, नेक्स्ट आहे याची सेंट्रल थीम. सेंट्रल थीम 2 मार्कांसाठी असते, त्यामुळे उत्तर थोडंसं मोठं येणं अपेक्षित असतं. मुलं मुली काय करतात की ते केवळ 2-4 ओळी लिहितात. 4 ओळी त्यांच्या प्रश्नपत्रिकेच्या त्यांच्या 4 ओळी लिहितात फक्त. सो आन्सरशीटच्या 4 ओळी म्हणजे पुस्तकाची साधारण 1 ओळ सुद्धा होत नाही. सो इतकं लहान उत्तर होतं ते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या आन्सरशीटच्या कमीत कमी 6 ओळी तरी झाल्या पाहिजेत, कमीत कमी म्हणते. सो जास्तीत जास्त लिहिल्यात तर 2 पैकी 2 मार्क्स तुम्हाला पडतील. सो आपण यू शूड किंवा वी शूड एन्जॉय एव्हरीथिंग, ट्रॅव्हलिंग, रीडिंग, वी शूड गेट नॉलेज, वी मस्ट लर्न द आर्ट ऑफ लिव्हिंग, अशा प्रकारचं उत्तर आपल्याला या पोयममधून मिळतं, जी की त्याची सेंट्रल थीम आहे. नेक्स्ट बीट आहे पहा, अनसीन पॅसेजवरचा हा प्रश्न आहे. सो विल सी. सुरुवात पहा, इथे काही रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. सो अनसीन पॅसेजमधून त्या शोधून मी दाखवलेल्याच आहेत. सो तुम्हाला या पद्धतीनं कलाम अर्नेड अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. सो या पद्धतीनं याचे आन्सर आहेत. तुम्ही पॅसेज पाहिला की तुम्हाला हे सहज सापडतील. मी पॅसेजमध्ये पण दाखवणारच आहे. पहा, पॅसेजमध्ये मी तुम्हाला हे उत्तर अंडरलाईन मुद्दाम करून दाखवलेले आहेत म्हणजे तुम्हाला शोधायला सोपं जाईल. आणि हो,
मी तुम्हाला हे सर्व दाखवते आहे, आपण चर्चा करत आहोत, पण नुसतं बघायचं नाही आहे. सो त्यानंतर ह्या प्रश्नपत्रिकेत म्यूट करा आपला हा व्हिडिओ आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही या पद्धतीनं स्वतः सोडवून पहा. सो हा बीट तर फार सोपा होता. कलाम यांना कोणते कोणते अवॉर्ड्स मिळाले होते त्यांचे फक्त नावं लिहायचेत. सो हे नावं तुम्ही नेहमी ऐकलेले पण असतात, त्यामुळे तुम्हाला सहज भेटतात. थोडंसं पॅसेज वाचला की तुम्हाला हे नावं भेटतात. फक्त डायग्राम काढा आणि नावांचे स्पेलिंग जे आहेत ते मात्र करेक्ट लिहा. मनाने लिहित बसू नका, पाहूनच लिहा, म्हणजे स्पेलिंग चुकत नाहीत. नेक्स्ट बीट होतं पहा, फिल इन द ब्लँक्स. सुटेबल फ्रेजेस दिलेले आहेत कंसामध्ये आणि वाक्य दिलेले आहेत. इथे मात्र थोडंसं मीनिंग कळणं गरजेचं असतं. सो पहिलं वाक्य होतं बघा, मिस्टर गुनाजी हॅज डॅश डॅश अ प्रिन्सिपल इन दिस कॉलेज. या प्रिन्सिपलनी, गुनाजी या प्रिन्सिपलनी या कॉलेजमध्ये सेवा केलेली आहे. सो सेवा केलेली आहे यासाठीचा अर्थाचा शब्द येतो सर्व ॲज, जे की आपल्याकडे इथे 4 शब्द आहेत. तर पहिले काय करायचं, दिलेलं वाक्य जे असतं तर त्याच्या अर्थानुसार मधला शब्द कोणता बसू शकतो 4 पैकी याचा विचार करावा लागतो, अर्थ लक्षात घ्यावा लागतो आणि मग आपल्याला ह्याचं उत्तर लिहावं लागतं. पहा नेक्स्ट बीट होतं आपलं, त्यामध्ये द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ इज द डॅश डॅश ऑफ महात्मा गांधी. सहज समजेल की ही महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र आहे. सो ऑटोबायोग्राफी. तशाच प्रकारे बाकीचे आन्सर आपण मीनिंग लक्षात घेतलेला आहे. माय टीचर डॅश डॅश टू इंग्लंड फॉर फर्दर स्टडीज. माय टीचर इंग्लंडला गेले, निघाले. सो मूव्ड. इस्रो सक्सेसफुली डॅश डॅश चंद्रयान 3 मिशन. सो याच्यातूनही सहज कळेल की त्यांनी ते लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट बीट होतं पहा, डू ॲज डिरेक्टेडमध्ये WH टाईप क्वेश्चन. मी नेहमी सांगत असते अनसीन पॅसेजमध्ये WH टाईप क्वेश्चन येतो, त्यावरचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, जरूर बघून जा, कारण हे मार्क तुम्हाला पक्केच करायचे आहेत आणि तो एकदा व्हिडिओ पाहिला की तुमचे हे मार्क पक्केच होणार आहेत. चेक प्लेलिस्ट ऑर डिस्क्रिप्शन बॉक्स. तर बघा कसं केलेलं आहे, कलाम रोट डॅश डॅश सेव्हरल बुक्स आणि सेव्हरल बुक्सला अंडरलाईन केलेलं आहे. सो उत्तर हे येईल या पद्धतीनं आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. हे उत्तर आलं पाहिजे. मग हे जर उत्तर येणार आहे तर मग हे प्रश्नात येणार नाही, राईट. सो मग कसा प्रश्न तयार होईल, कलाम यांनी अनेक पुस्तकं लिहिली. आपल्याला प्रश्न करावा लागेल की कलाम यांनी किती पुस्तकं लिहिली. ओके. सो इथेही लक्षात ठेवायचे टेन्स चेंज नाही झाला पाहिजे. सो कितीसाठी हाऊ मेनी शब्द येईल, पण नुसतं हाऊ मेनी नाही येणार. हाऊ मेनीच्या पुढं ज्या वाक्य जे आहे, वाक्यात जे नाऊन दिलेलं आहे ते घ्यावं लागतं. सो म्हणून हाऊ मेनी बुक्स. इथे रोट आहे भूतकाळ म्हणून डीड घेतलंय. हाऊ मेनी बुक्स डीड कलाम. आणि इथे डीड घेतल्यामुळे हा रोट नाही घेतला शब्द, तर इथे आपल्याला राईट घ्यावं लागतं. सो रिमेंबर दिस. जर आपण डू, डज, डीड वापरत असतो तर अशा प्रकारे प्रश्न करताना मेन व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो. ओके. सो नेक्स्ट बीट होतं यामधलं जे त्यांनी विचारलेलं ते आहे बघा, कलाम अर्नेड अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. आणि आपल्याला क्वेश्चन दिला होता इथं, बिगिन द सेंटेन्स विथ अ डिग्री इन. कधी कधी असा प्रश्न देतात पहा, घूम जाओ, है ना, आपल्याला घुमवतात ते, परंतु इथं काही नाही, सिंपल आहे आणि अ डिग्रीने सुरुवात करायची. याचा अर्थ हे व्हॉइस आहे. स्टुडंट्स लक्षात घ्या, ज्यावेळेस अशा पद्धतीनं सांगतात त्यावेळेस थोडं काळजीपूर्वक पहा. आणि हा असणार आहे व्हॉइस. सो हे व्हॉइसचं वाक्य आहे. सो सोपं आहे. मग अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, अर्नेड आहे त्यामुळे वॉज घ्यायचे. वॉज थर्ड फॉर्म, अर्नचा अर्नेड बाय कलाम. नेक्स्ट आहे बघा, हु इज युअर रोल मॉडेल. तुमचं रोल मॉडेल कोण आहे, आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे. राईट फ्यू लाईन्स अबाउट हिम ऑर हर. जे कोणी तुमचे आदर्श आहात त्यांच्याबद्दल तुम्हाला फ्यू लाईन्स लिहायच्यात, काही लाईन्स लिहायच्यात. पुन्हा तेच सांगेल, 6 ते 8 ओळीत उत्तर लिहा. याचं उत्तर कशा पद्धतीनं लिहायला हवं याचा पूर्ण व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे, तो एक वेळेस जरूर पहा. एवढं डिटेल इथं सांगणं पॉसिबल नाही होणार. इथे फक्त एवढंच सांगेल की रोल मॉडेल कोणीही लिहू शकता. मी इथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल लिहिलं आहे की डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज माय रोल मॉडेल. ही वॉज अन इपिटोम ऑफ करेज. ही वर्क टिल द एंड ऑफ हिज लाईफ. अशा प्रकारचे वाक्य लिहिलेले आहेत. कमी लिहिलेत पण तुम्ही जास्त लिहा, इथे जागा नाही. पण तुम्ही 6 ते 8 ओळीत जरूर लिहायच्या आहेत. तुम्ही लिहू शकता, एनी डॉक्टरवर लिहू शकता.
किंवा तुम्ही असंही लिहू शकता की माय मदर इज माय रोल मॉडेल, माय फादर इज माय रोल मॉडेल. मग मदर आणि फादरवर वाक्य लिहिणं सोपं जातं. सो कशावर वाक्य लिहिणं सोपं जाईल ते चूज करा. कारण रोल मॉडेल ना असं काही नेसेसरी नाही आहे की ती व्यक्ती खूप महानच असली पाहिजे. कारण रोल मॉडेल तुमचे मम्मी पप्पा पण तुमचे रोल मॉडेल असतात बहुतेक सर्वांचे. सो तुम्ही मम्मी पप्पांवर सहज चांगली वाक्य लिहू शकता. सो असं पण तुम्ही करू शकता. नेक्स्ट बीट आहे पहा, समरी रायटिंग. ओके, सो 5 मार्कांचा हा क्वेश्चन असतो. खूप शॉर्ट बट स्वीट अशा ट्रिक मी आधी पण दिलेल्या आहेत. समरी कशी लिहायची, कुठून लिहायची, कशी लिहायची. तर क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे, जो पॅसेज दिलेला आहे त्याची समरी लिहायची असते. सो इथे 4B आहे, लक्षात घ्या. हा प्रश्न B आहे. सो क्वेश्चन नंबर 4B टाकायचं, समरी रायटिंग लिहायचं. समरी रायटिंगला टायटल द्यायचं, टायटल लिहायचं सुरुवातीला आणि नंतर समरी लिहायची. कशी लिहायची, त्याची ट्रिक काय आहे, समरी रायटिंगच्या ट्रिकमध्ये पण पहा किंवा मी तुम्हाला आता इथे सांगते त्या पद्धतीनं लिहा. आता पहा स्टुडंट, हा असतो तुमचा पॅसेज. हा पॅसेज तुम्ही 1-2 वेळेस वाचायचा आहे आणि याच्यामधले काही महत्त्वाच्या लाईन्स तुम्ही वेगळ्या काढू शकता आणि त्या तुम्ही समरी रायटिंगसाठी उपयोगात आणू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, टायटल द्या. समरी रायटिंग लिहित असताना अगदी हा पहिला पॅरेग्राफ आहे समजा, तुम्ही जशाच तशा ह्या 6 ते 8 ओळी उचलायच्या आणि सेम कॉपी करायच्या असं प्लीज लिहू नका. असं जर लिहिलं तर 2च मार्क द्या असं सांगितलेलं असतं बोर्डाने. बोर्डची जी आम्हाला आन्सरशीट प्रोव्हाइड केलेली असते त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना असते अशी. त्यामुळे अशाला अशी सेम कॉपी बिलकुल लिहायची नाही. खूप विद्यार्थी काय करतात, सुरुवातीचे 6 ओळी, मधल्या 6 ओळी किंवा शेवटच्या 6 ओळी अशा सेम लिहितात. सो प्लीज तसं लिहायचं नाही आहे. काय लिहावं समजत नसेल तर मधले सेंटेन्सेस लिहा. कोणतेही मधले छोटे छोटे सेंटेन्सेस लिहा. शक्यतोवर प्रयत्न करा की ते तुमचं वाक्य वाटेल स्वतः तयार केलेलं असं त्याच्यावरचं वाक्य बनवा. किंवा एक सिंपल ट्रिक सांगते त्या पद्धतीनं पण सोडवू शकता. सो स्टुडंट, सिंपल ट्रिक अशी आहे की हे जे 4 वाक्य आहेत अनसीन पॅसेजमधले A1चे, तर हे 4 वाक्य तुम्ही ॲज इट इज सुद्धा लिहू शकता. त्यानंतर याच्या पुढच्या बीटमध्ये वेब डायग्रामचे जे काही प्रश्न आलेला असतो त्याचेही 4 वाक्य तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. झालं तुमचं समरी रायटिंग तयार. म्हणजे अनसीन पॅसेज तुम्ही सोडवला की ऑटोमॅटिक समरी रायटिंग तुमची तयार होते. वाचायचं काम नाही, बघायचं काम नाही, काय नाही, भरभर लिहून काढायचं. सो ह्या त्या युक्त्या असतात ज्याच्यामुळे, आणि ह्या ज्या युक्त्या आहेत त्या फक्त आणि फक्त तुम्हाला पेपर चेक करणारे स्वतः जे टीचर्स आहेत तेच तुम्हाला बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकतात. त्यामुळे व्हिडिओ आपला जरूर लाईक करा. तुम्ही लाईक करत नाहीत, लाईक जरूर करा. आणि हो, लाईक केलं तर इट इन्स्पायर्स मी, आणि मी यापेक्षाही जास्त चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल इथून पुढच्या सर्व सब्जेक्टसाठी सुद्धा. सो पहा स्टुडंट, लेटर रायटिंग हा पुढचा प्रश्न आहे आपला. त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे डेव्हलपिंग रायटिंग स्किल. याच्यासाठी काही पॉईंट्स दिलेले आहेत आपल्याला आणि प्रश्न दिलेला आहे इमॅजिन यू आर शिवम और शिवांगी पाटील असा आपल्याला ॲड्रेस पण दिलेला आहे. सो तुम्ही या पद्धतीनं ॲड्रेस लिहू शकता. संपूर्ण उत्तर पण आपण दाखवणार आहोत, त्यावर पण आपण चर्चा करूया. अतिशय महत्त्वाची गोष्ट असते लेटर रायटिंग. 5 पैकी 5 मार्क्स रायटिंग स्किलला कसे मिळवायचे, तर ह्याचा व्हिडिओ मी अजून लवकरच तुम्हाला देणारच आहे की त्याच्यात नेमकं आपल्याला 5 पैकी 5 मार्क्स केव्हा पडत असतात. सो पहिली महत्त्वाची गोष्ट, सिंपल शॉर्ट सेंटेन्सेस लिहा. त्याचबरोबर डिफरंट स्ट्रक्चर्स यूज करा. 5 ते 6 पॅरेग्राफ जरूर पाडा. थोडंसं मोठं आन्सर झालंच पाहिजे कारण 5 मार्कांचं असतं. आणि हे जे पॉईंट्स दिलेले असतात हे सर्व पॉईंट्स तुमच्या लेटरमध्ये इन्क्लूड झाले पाहिजेत. तुम्ही जे काही लेटर लिहित असाल त्याच्यातले हे जे सर्व पॉईंट्स आहेत याचे वाक्य तयार करून त्यात जरूर लिहा. सो यातले पॉईंट मिस करायचे नाहीत. सो या आहेत काही ट्रिक्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय क्वेश्चन दिलेला आहे, रीड द फॉलोइंग पोस्टर अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. आपल्याला एक पोस्टर दिलेला आहे डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स संदर्भात, म्हणजे आपण आपलं रायटिंग स्किल कसं डेव्हलप करू शकतो. सो पहिलं त्यांनी दिलेलं आहे प्रोज अँड पोएट्री लेसन्स पर्पजफुली अँड लाऊडली. तुम्हाला जे काही तुमचे कविता किंवा धडे दिलेले आहेत तर ते अगदी मुद्दामहून मोठ्याने वाचायचे आहेत, म्हणजे तुमचं रायटिंग स्किल हे डेव्हलप होत असतं. असे काही पॉईंट्स दिलेले आहेत. एनरिच युअर व्होकॅब्लरी, तुम्ही तुमची व्होकॅब्लरी वाढवू शकता न्यूजपेपर वाचून, स्टोरी बुक्स वाचून. त्यानंतर कॉन्व्हर्स इन सिंपल सेंटेन्सेस, सिंपल इंग्लिश, साध्या इंग्रजीमध्ये तुम्ही बोलत चला.
बोलल्याने सुद्धा तुमचं रायटिंग स्किल डेव्हलप होत असतो. राईट डाऊन न्यू वर्ड्स अँड फाइंड आउट देअर मिनिंग्स, असे काही पॉईंट्स दिलेले आहेत. हे पॉईंट्स आपल्याला आपल्या पत्रामध्ये लिहायचे आहेत. बघूया कसं पत्र लिहायचं. सो पहा स्टुडंट, या पद्धतीनं आपण ॲड्रेस लिहिलेला आहे. शिवम पाटील, 47 रामन बाग, सातारा. डेट लिहिलेली आहे 7 मार्च. त्यानंतर डिअर फ्रेंड. सो सुरुवातीचा फर्स्ट पॅरा लिहिलेला आहे, हाऊ आर यू, आय होप यू आर वेल, अशा प्रकारे. सो मी तुम्हाला फिक्स्ड लाईन्स पण दिलेल्या आहेत. गुड न्यूज आलं तर फिक्स लाईन्स कोणत्या लिहायच्या, बॅड न्यूज आलं तर कोणत्या लाईन्स लिहायच्या. सो त्या लाईन्स जर तुम्ही व्यवस्थित पाठ केल्या तर तुम्ही कोणत्याही इन्फॉर्मल लेटरमध्ये त्या लाईन्स लिहू शकता. सो पहा, या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे आणि नेक्स्ट पॅरेग्राफ पण लिहिलेला दिसतो इथे की आय रिसिव्ड युअर लेटर अँड आय केम टू नो दॅट यू आर फेसिंग डिफिकल्टी इन इंग्लिश. मग डिफिकल्टी ओव्हरकम करण्यासाठी ॲडवाईस दिलेला आहे. ॲडवाईस यू टू स्टडी वेल फॉर युअर एक्झाम. आय थिंक यू शुड रीड इंग्लिश लेसन्स अँड पोयम्स रिपीटेडली. सो बघा, पहिला पॉईंट जो दिला होता की आपण पोयम्स आणि लेसन्स रीड केले पाहिजेत, तर तो स्वतःच्या शब्दात हे वाक्य लिहिलेलं आहे बघा या पद्धतीनं. सो आपल्याला त्याच्यामध्ये प्रोज असा शब्द होता, पर्पजफुली वगैरे असे शब्द वाक्यात दिलेले होते प्रश्नामध्ये. सो हे त्यांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांनी जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला स्वतःच्या शब्दात या पद्धतीनं लिहायचं आहे, असं आम्ही नेहमीच गाईड करतो. त्या पद्धतीनं हे लिहून घेतलेलं आहे. सो पहा, या पद्धतीनं हे आन्सर जे आहे ते आपलं आलं पाहिजे. या पद्धतीनं प्रॉपर एंड करायचा आहे लेटरचा, युअर्स लविंगली. आणि शेवटी शिवम, आपण ॲड्रेसमध्ये जे नाव टाकलं आहे तेच नाव इथं टाकायचं आहे. युअर्स कधीही अपॉस्ट्रॉफी लिहायचं नाही. नेक्स्ट बीट आहे पहा, डायलॉग रायटिंग. अतिशय सोपं अशा प्रकारचं हे बीट असतं. फक्त सेंटेन्सेस खालेवर दिलेले असतात. 1 मार्क असतो याला आणि फक्त खालेवर वाक्य असतात. थोडंसं जर वाचलं काळजीपूर्वक तर सहज सापडतात. प्रश्न उत्तर, 2 प्रश्न आणि 2 उत्तराची वाक्य जर आलेली असतील तर मग शोधणं खूप सोपं जातं. कारण पहिले प्रश्नातले वाक्य शोधायचे, कारण पहिले प्रश्न येणार नंतर उत्तर येणार, पहिले प्रश्न येणार नंतर उत्तर येणार. सो केव्हा पण पहिलं वाक्य कोणतं येईल तर 2 प्रश्न कोणते आहेत ते शोधा. जसं याच्यात बघा, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट. एकतर हा प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क आहे. विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट, इथे पण क्वेश्चन आहे. म्हणजे हे पहिलं 4 नंबरचं वाक्य सोडूनच द्यायचं विचार करताना. पहिले हे 2 मधून विचार करा कोणतं पहिलं येईल. सो तुम्ही विचार केलात तर लक्षात येईल की हे वाक्य पहिले यायला पाहिजे, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट, हो ना. सो मग आपण हे नंबर 1 ला लिहिणार आहोत. मग आता याचं उत्तर येणार नंबर 2 ला. मग आता उत्तर कुठून दुसरं लाईन किंवा दुसरं वाक्य जे आहे ते कुठून शोधणार आहात तुम्ही. तर मग जे उत्तराचे वाक्य आहेत, आय सिलेक्टेड अ पंजाबी फोक सॉन्ग आणि यस आय हॅव पार्टिसिपेटेड, हे एक वाक्य. सो ह्या दोन्हीपैकी एक येणार आहे. अशा पद्धतीनं ट्रिक लावायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं उत्तरं शोधायची आहेत. पहिले प्रश्न शोधा, मग त्याचं उत्तर शोधा. पुन्हा प्रश्न घ्या, पुन्हा उत्तर घ्या. सिंपल. 1 मार्क तुमचाच. यानंतर बी मध्ये एक डायलॉग दिलेला असतो तुम्हाला, कंप्लीट द डायलॉग. याच्यामध्ये पहा, सेंटेन्सेस कंप्लीट लिहिणं गरजेचं असतं. फक्त उत्तर लिहायची आहेत, परंतु कंप्लीट सेंटेन्समध्ये असणं खूपच गरजेचं आहे. सो प्रश्न विचारलेला असतो, त्याचं उत्तर लिहिले यस आय लाईक टू वॉच मूव्हीज. या पद्धतीनं. पण फक्त यस लिहिलं तर मार्क पडणार नाही, किंवा इथं नुसतं मूव्हीचं नाव लिहिलं तर मार्क पडणार नाही. सो प्लीज पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. नेक्स्ट आहे सीबीट. सीबीटमध्ये काय दिलेलं आहे बघा. सो राईट अ डायलॉग बिटवीन गणेश अँड महेश हॅव्हिंग 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉकचे उपयोग, फायदे विचारलेत आपल्याला. तर लक्षात ठेवायचं आहे, हा वर्ड खूप महत्त्वाचा असतो. 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे काय, तर 3 मिनिंगफुल एक्सचेंजेसचा अर्थ असतो की तुम्हाला कमीत कमी 3 महत्त्वाचे ते मुद्दे असायला पाहिजेत जे इथं दिलेले आहेत. म्हणजे हे तुमचा विषय आहे, ह्या विषयाशी संबंधित 3 महत्त्वाचे पॉईंट आले पाहिजेत. मग काय याचा अर्थ असा आहे का की 3 आणि 3 दोन्ही 6 असे 6च वाक्य तुम्ही लिहिणार, असं नाही. तर हा 3 मार्कला प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर तुमचं कमीत कमी तुमच्या आन्सर शीटचं 1 पेज झालं पाहिजे. 3 मार्काचा प्रश्न असेल तर 6 मिनिटं वेळ द्या. टाईम मॅनेजमेंट सांगते तुम्हाला. टाईम मॅनेजमेंट खूप सोपं आहे, याच्यासाठी काही पाठांतर करायची गरज नाही आहे.
सो जितक्या मार्काचा प्रश्न आहे त्याच्या डबल मिनिटं द्यायचे प्रत्येक क्वेश्चनला. 3 मार्काचा क्वेश्चन आहे, 3 दोन्ही 6 मिनिटं दिले पाहिजे. 1 मार्काचा प्रश्न आहे 2 मिनिटं द्या, 2 मार्काचा प्रश्न आहे 4 मिनिटं द्या. या पद्धतीनं मिनिटांचं नियोजन करायचं. आणि असं करताना काही सोपे क्वेश्चन असतात जिथे आपल्याला तेवढाही वेळ लागत नाही, मग त्याचा जो वेळ उरलेला असतो तो तुम्ही काही अवघड टॉपिकसाठी देऊ शकता. सो इतकंही अगदी घड्याळी काटोकाट करायची गरज पडत नाही. सो 6 पॉईंट आपल्याला लिहिणं 3 महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. आता इथे आपल्याला गणेश आणि महेश दिलेलं आहे. नीट क्वेश्चन वाचत जा. क्वेश्चनमध्ये जर मेन्शन केलेलं असतील नावं तर तेच नावं तुमचे आले पाहिजेत. डायलॉग लिहित असताना नेहमी या पद्धतीनं 2 कोलन सेमिकोलन जसे आपण देतो हे कोलन द्यायचे आहेत आणि मगच त्याचं उत्तर लिहायचं. याला म्हणतो आपण सेड इंग्लिशमध्ये. गणेश सेड, महेश सेड. ओके. सो या पद्धतीनं आपल्याला डायलॉग प्रिपेअर करायचा आहे. तुम्हाला दाखवते कसा. सो पहा, या पद्धतीनं तुम्हाला सुरुवातीला हेडिंग टाकायचं आहे द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. आणि बघा मॉर्निंग वॉकचे बेनिफिट्स. गणेश सेड अ मॉर्निंग वॉक इज द बेस्ट एक्झरसाइज. सुरुवातच बेस्ट एक्झरसाइज पासून केलेली आहे. अँड कॅन कीप अस फ्रॉम होल डे फ्रेश. कीप अस फ्रेश फॉर होल डे. सो त्यामुळे आपण फ्रेश राहतो. सो अशा पद्धतीने इथं 1 पॉईंट तर आलेला आहे ऑलरेडी. बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. देन यू आर राईट, दिस इज अन एक्झरसाइज विच इज सुटेबल फॉर ऑल. अजून एक बेनिफिट, सुटेबल फॉर ऑल. ह्या एक्झरसाइज काय असतात, सर्वांसाठी सुटेबल असतात. त्यामुळे असं काही नाही आहे की हे एकानंच करायचं आहे किंवा म्हाताऱ्या व्यक्ती करू शकत नाहीत किंवा तरुणांनीच करायचं आहे, असं काही नाही. सो हा पण एक त्याचा बेनिफिट आहे. सो नेक्स्ट बेनिफिट बघूया. गणेश सेड इट इज अ लाईट एक्झरसाइज अँड इज हायली बेनिफिशियल फॉर फिजिकल फिटनेस. सो फिजिकल फिटनेससाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे. हा तिसरा बेनिफिट याच्यात सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर पहा नेक्स्ट बेनिफिट सांगितलेले आहेत. ऑल्सो द लंग्स आर प्रोव्हाइडेड विथ फ्रेश एअर. लंग्समध्ये फ्रेश एअर प्रोव्हाइड केली जाते. हा नेक्स्ट पॉईंट लिहिलेला आहे. याच पद्धतीनं पुन्हा आपल्याला अजून काही मेन पॉईंट्स याच्यामध्ये लिहिलेले आहेत. बघा आता या पद्धतीनं जर एवढा डायलॉग लिहिलेला असेल तर असा कोणता एक्झामिनर असेल की जो ह्याला 3 पैकी 3 मार्क देणार नाही? द्यावेच लागतात. इतकं जर व्यवस्थित लिहिलेलं असेल तर याला मार्क द्यावेच लागतात. सो डोक्यातनं हे काढून टाका की रायटिंग स्किलला मार्क आउट ऑफ पडत नाहीत. सो हे याचं उत्तर आहे. खूप चांगल्या प्रकारे हा डायलॉग लिहिलेला आहे. सो या पद्धतीनं तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला सुद्धा निश्चितच 3 पैकी 3 मार्क पडतील. डायलॉग रायटिंगला ऑरमध्ये क्वेश्चन असतो स्टुडंट स्पीच रायटिंग. पण मी समजावून सांगते, परंतु मी सजेस्ट असं करते की डायलॉग रायटिंग हाच क्वेश्चन सोडवा. याला 5 पैकी 5 मार्क पडण्याचे चान्सेस जास्त असतात. सो दॅट तुम्ही स्पीच रायटिंगकडे नाहीच गेलेलं बरं. तरी पण स्पीच रायटिंग काय प्रकार असतो आपण बघूया. सो स्पीच रायटिंगमध्ये काय केलेलं असतं तर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी एखादं थीम दिलेली असते आणि त्यावर तुम्हाला स्पीच म्हणजे भाषण, जे की आपण एरवी भाषण देतो स्कूलमध्ये तेच, फक्त ते आपल्याला इंग्लिशमध्ये इथे तयार करून लिहायचं असतं. सो इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत. सो आपण सुरुवात करू शकतो की गुड मॉर्निंग स्टुडंट्स ऑर गुड मॉर्निंग टीचर्स, माय रिस्पेक्टेड टीचर्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन, आय एम हिअर, आय एम टॉकिंग टू यू ऑन द टॉपिक. आणि मग टॉपिकचं नाव सांगा, लिव्हिंग अ बेटर लाईफ. सो अशा पद्धतीनं तुम्ही सुरुवात करू शकता. सुरुवात केल्याच्या नंतर हे तुमचं टायटल आहे की लिव्हिंग अ बेटर लाईफ, म्हणजे जास्त चांगल्या प्रकारचं लाईफ आपण कशा पद्धतीनं जगू शकतो. सो त्यात आता एका पॉईंटचे वाक्य लिहा त्याच्यामध्ये. आय एम हिअर टू टेल यू अबाउट द गुड हॅबिट्स. वी शुड हॅव गुड हॅबिट्स. वी शुड गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स. आपल्याला जर काही वाईट सवयी असतील तर आपण त्याच्यापासून आपली सुटका करून घेतली पाहिजे. वी शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह. वी शुड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स बिकॉज निगेटिव्ह थॉट्स आर नॉट गुड फॉर अवर हेल्थ ऑल्सो. अशा प्रकारचे पॉईंट्स तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करत जाऊ शकता. आणि असं जर सर्व जर गुड क्वालिटीज तुमच्यामध्ये असतील, इफ यू हॅव ऑल दीज गुड क्वालिटीज देन यू कॅन लिव्ह अ बेटर लाईफ. So please, I request you all to have such good qualities inside you. अशा प्रकारे तुम्ही वाक्य त्याच्यात लिहायची जे की भाषणामध्ये आपण लिहितो. आणि शेवटी आपण म्हणू शकतो की थँक्यू सर, थँक्यू माय लिसनिंग.
द स्पीच व्हेरी सायलेंटली, आणि अशा पद्धतीनं त्याचा एंड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगेल की नॉन व्हर्बल टू व्हर्बल सोडवण्यापेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल सोडवावा नेहमीच, कारण त्याच्यामध्ये एक डायग्राम दिलेला असतो आणि तो डायग्राम जर आपण फिलअप केला तर ते जास्त मार्क पडतात. आता हा कसा दिलेला असतो बघा, इथे त्यांनी डायग्राम दिलेली असते आणि याच्यावरून तुम्हाला सांगितलेलं असतं की तुम्ही पॅरेग्राफ तयार करा. कधी 2 पॅरेग्राफ सांगतात, कधी 3 सांगतात. या क्वेश्चनमध्ये सांगितलेले 2 शॉर्ट पॅरेग्राफ्स, 2 शॉर्ट पॅरेग्राफ, 2 शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचे आणि मोठी अशी वेब डायग्राम दिलेली आहे. ॲक्च्युअल आपल्याला 2च पॅरेग्राफ सांगितलेत, पण इथं रेनी सीझनवर एक करू शकता, विंटर सीझनवर एक करू शकता, समर सीझनवर एक करू शकता. अशा प्रकारे 3 पॅरेग्राफ करू शकता. त्यांनी 2च सांगितलेत, त्यामुळे कोणतेही 2 एकत्र लिहा आणि कोणताही एक एकत्र लिहा. अशा पद्धतीनं लिहू शकता. आणि यावरचे फक्त सेंटेन्सेस एक एक आपल्याला तयार करायचे आहेत की देअर आर 3 मेन सीझन्स, रेनी सीझन, विंटर अँड समर. हे झालं 2 सेंटेन्सेस. त्यानंतर तुम्ही लिहा की रेनी सीझन कम्स ऑर स्टार्ट्स फ्रॉम जून अँड इट एंड्स इन सप्टेंबर. अशा पद्धतीनं. आणि मग पूर्ण रेनी सीझनचेच हे सर्व वाक्य लिहायचे आहेत की व्हाय आय डोंट लाईक रेनी सीझन बिकॉज इट इज कोल्ड अँड वेट एव्हरीवेअर अँड दॅट्स वाय आय डोंट लाईक इट. अशा प्रकारचे एक एक 2-2 वाक्य इथल्या ह्या पॉईंट्सवर तुम्हाला लिहित चालायचे आहेत. सो पहिल्यांदा रेनी सीझनचे पॉईंट लिहून घ्या, नंतर तुम्ही विंटर सीझनचे पॉईंट आणि त्याचे वाक्य बनवू शकता. अशाच पद्धतीनं तुम्ही हे सर्व सेंटेन्सेस तयार करून तुम्हाला लिहायचे असतात. पण याच्याऐवजी जर तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहिलं तर तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स नक्कीच पडतात. आता हा दिलेला आहे पहा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता यासाठी काय करतात तर यासाठी पहा, या पद्धतीनं आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला असतो, एक पॅसेज दिलेला असतो आणि या पॅसेजवरून आपल्याला त्यांनी एक टेबल दिलेला असतो. त्या टेबलमध्ये शॉर्टमध्ये आपल्याला माहिती भरायची असते. कोणती भरायची आहे, कोणते पॉईंट्स आहेत ते मी इथे अंडरलाईन करून दाखवलेले आहेत, जे की तुम्हाला उत्तरात येणार आहेत. सो तुम्ही नंतर हे चेकआउट करा. मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं उत्तरं लिहायचे आहेत. अंडरलाईन केलेले हे जे सर्व पॉईंट्स आहेत ते आपण उत्तरात लिहिलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. पूर्ण वाक्य कधीच लिहायचे नसतात, लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला एखादा टेबल दिलेला असतो आणि पॅसेजवरून आपल्याला त्या टेबलमध्ये माहिती भरायची असते, तेव्हा सेम सेंटेन्स कॉपी करायचं नाही, पूर्ण वाक्यात कधीच उत्तर लिहायचं नाही. सो आपल्याला त्याचे शॉर्ट सेंटेन्सेसमध्येच आन्सर लिहावं लागतं. कसं ते मी दाखवते. हे आहेत सर्व अंडरलाईन केलेले मुद्दे जे तुमचे उत्तराचे पॉईंट आहेत. सो बघा, ही चर्चा ऐकणं खूप महत्त्वाचं होतं. याच पद्धतीनं पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की यापुढे सुद्धा आपण अजूनही प्रश्नपत्रिका घेणार आहोत आणि एक महत्त्वाचा गेस पेपर मी देणार आहे. तो गेस पेपर मी स्वतः तयार केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या सोर्सेसमधून एकत्र केलेला आहे. त्यामुळे तो जरूर अभ्यास करून जायचा आहे. या 4 प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही अभ्यास करून गेलात तर तुम्हाला कोणतंही उत्तर निश्चितच लिहिता येणार आहे. सो स्टुडंट बघा, इथे चांद्रयानचा हा टेबल दिलेला होता. याच्यामध्ये स्केच पेननं लिहिलेले हे आन्सर आहेत आणि मी तुम्हाला ते अंडरलाईन करून पण दाखवलेत. सो बघा, अशा पद्धतीनं आता 2 पासून सुरुवात, फाइंड पासून, 2 पासून असं वाक्याची सुरुवात कधीच होत नाही, कारण हे हाफ सेंटेन्सेस आहेत. पूर्ण वाक्यात कधीच उत्तर लिहायचं नाही. त्यामुळे सब्जेक्ट काढून टाकायचा आहे आणि बाकीचं सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. सो या बघा, त्यानंतर इथे डेट विचारलेल्या होत्या लॉन्चिंगच्या. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे टायटल. इथे टायटल माझं द्यायचं राहिलं. सो चांद्रयान हे टायटल तुम्ही देऊ शकता किंवा मिशन चांद्रयान असंही नाव तुम्ही देऊ शकता किंवा चांद्रयान 1, 2, 3 3 चांद्रयान सांगितलेले आहेत. सो चांद्रयान 1, 2, 3 अशा प्रकारे चांद्रयानवर सुद्धा तुम्ही टायटल देऊ शकता. सो डेट त्यांनी सांगितलेले आहेत, अंडरलाईन मी करून दाखवलेले आहेत. या पद्धतीनं सिंपल शॉर्ट लिहायचं असतं. त्यामुळे दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन अँड यू कॅन गेट आउट ऑफ मार्क्स इझिली, व्हेरी इझिली. सो हाच क्वेश्चन जरूर सोडवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सपॅन्ड द थीम. एक्सपॅन्ड द थीममध्ये 2 प्रश्न येतात. न्यूज रिपोर्ट रायटिंग येते किंवा याला ऑरमध्ये स्टोरी येते, कधी कधी डूज अँड डोंट्सचे वाक्य येतात. सो यामध्ये न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीनं लिहायची असते वगैरे याचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जरूर तुम्ही तो पाहायचा आहे.
एव्हरग्रीन टॉपिक्स पण मी लवकरच देणार आहे. लाईक जरूर करा. व्हिडिओला जर लाईक्स आल्या तर मात्र मी नक्कीच त्याचे एव्हरग्रीन टॉपिक्ससुद्धा तुम्हाला देईल. सो काय करायचं असतं बघा, अशा प्रकारे एक टायटल दिलेलं असतं आपल्याला, याच्यावर आपल्याला एक न्यूज तयार करायची असते. सो सुरुवात आपल्याला करायची असते ती हेडलाईनवरून. आता हे सर्व त्यांनी पॉईंट्स दिलेले असतात. ह्या पॉईंट्सचा उल्लेख कुठेच करायचा नसतो आपल्याला, फक्त ह्याचे आन्सर लिहायचे असतात. जसं की हेडलाईन लिहा, पण हेडलाईन शब्द नाही लिहायचा आहे कुठेच. डेटलाईन म्हणजे डेट लिहायची आहे, पण डेटलाईन हा शब्द कुठेही लिहायचा नाही आहे. इंट्रोडक्शन करायचं आहे, म्हणजे हे नेमकं कुठे झाला योगा डे, कसा सेलिब्रेट केला, सुरुवात वगैरे हे सगळं लिहायचं आहे आपल्याला. कोण कोण आलं हे सगळं लिहायचं, हे होईल इंट्रोडक्शन, पण हा शब्द नाही लिहायचा आहे. कंटिन्युईंग पॅरा, शॉर्ट कंटिन्युईंग पॅरा. सो हे पॉईंट आहेत. सो हे पॉईंट अजिबात नावं लिहायची नाहीत ह्या पॉईंट्सची, ह्याचे डायरेक्ट उत्तरं करायचे आहेत आपल्याला. सो याच्यामध्ये तुम्ही स्कूलने सेलिब्रेट कसा केला योगा, न्यू विजन स्कूलने, हे आपण ह्याच्यामध्ये इन डिटेल लिहू शकतो. हे लिहित असताना लक्षात घ्यायचं आहे की पास्ट टेन्स वापरा, त्याचबरोबर पॅसिव्ह व्हॉइसची रचना जर वापरली तर जास्त योग्य राहील. डेट मागील लिहायची, पास्टमधील लिहायची, कारण घटना झाल्याच्या नंतर आपण त्याचं रिपोर्ट लिहित असतो, त्यामुळे कधी पण वर्तमान काळातली न्यूज लिहायची नाही. म्हणजे सपोज तुमचा पेपर 1 मार्चला आहे, 1 मार्च लिहू नका, कारण ही बातमी लिहित आहात तुम्ही तर ती मागच्या डेटवर असायला हवी. सो एवढं एक लक्षात ठेवा, पास्ट टेन्समध्ये जरूर लिहा. नेक्स्ट बीट बघूया. सो न्यूज रिपोर्ट रायटिंगला ऑर मधला क्वेश्चन असतो आणि माझे सर्व विद्यार्थी हे नेहमी स्टोरीज लिहितात, कारण स्टोरीसुद्धा असा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात. त्यामुळे स्टोरीज लिहिली तर मला असं वाटतं की 5 पैकी 5 मार्क्स न्यूजपेक्षा याला जास्त पडतात. सो इथे सुरुवात 3 प्रकारच्या साधारणतः स्टोरीज असतात की ज्याच्यामध्ये बिगिनिंग दिलेली असते आणि बाकीची स्टोरी आपल्याला लिहायची असते. कधी कधी एंड देतात आणि बाकीची स्टोरी लिहायची असते, आणि कधी कधी ऑल पॉईंट्स देतात, सर्व पॉईंट्स दिलेले असतात आणि त्यावरून आपल्याला स्टोरी लिहायची असते. सो इथे बिगिनिंग दिलेली आहे पहा, गिवन इज बिगिनिंग. सुरुवात दिलेली आहे, वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम, माय पॅरेंट्स हॅड गॉन टू अदर विलेज, अशी सुरुवात दिलेली आहे. बाकीची संपूर्ण स्टोरी लिहायची आहे. इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सुटेबल टायटल लिहावं लागतं आपल्याला. सो सुरुवातीला टायटलसाठी अशी जागा ठेवा किंवा टायटल देऊन टाका. स्टोरी तुमच्या डोक्यात आली असेलच तर, नाही आली तर स्टोरी पूर्ण लिहा. लिहिणं झाल्यानंतर ह्या पहिल्या पेजवर येऊन तुम्ही त्याचं टायटल द्या. स्टोरी लिहित असताना केव्हाही लक्षात घ्यायचं आहे पास्ट टेन्स असावा. स्टोरी ही नेहमी पास्ट टेन्समध्ये असते. सिम्पल सेंटेन्सेस लिहा, शॉर्ट सेंटेन्सेस लिहा, 4 ते 5 पॅरेग्राफ जरूर बनवा. आणि अजूनही कळत नसेल तर स्टोरी रायटिंग हा आपला व्हिडिओ जरूर पहा, ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टोरी रायटिंग 3ही प्रकारच्या मी दिलेल्या आहेत. आणखीही एव्हरग्रीन हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा आणि लाईक करायला विसरू नका. सो जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जे काही मागाल ते मी तुम्हाला देत आली आहे आणि अजूनही देईल. अजूनही आपल्याकडे 2-3 दिवस आहेत. सो कमेंटमध्ये मला जरूर सांगा जो भाग तुम्हाला येत नाही. आता बघूया स्टोरी. सो पहा, अशा पद्धतीने ही स्टोरी लिहिलेली आहे. त्यांनी दिलेलं जे वाक्य असतं ते सुरुवातीला लिहावंच लागतं. टायटल दिलेले पहा, द मिडनाईट नॉक. इथे तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा करू शकता याला त्याचबरोबर अशा डबल अंडरलाईन करू शकता, म्हणजे तुमचं टायटल जे आहे ते उठावदारपणे दिसतं. सो वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम, माय पॅरेंट्स हॅड गॉन टू अदर विलेज. ही सुरुवात जी दिलेली आहे, दिलेले वाक्य आहेत. बरेच जण म्हणतात दिलेलं वाक्य मॅडम लिहावं का नाही लिहावं, पण लिहावं. पहिलं सुरुवात दिलेली असेल तर तेही लिहावं लागतं. एंड दिलेला असेल तर एंडचं सुद्धा पॉईंट आपण त्यांनी दिलेलं जे वाक्य असतं ते लिहिणं गरजेचं असतं. सो बघा, अलोन ॲट होम, आय हर्ड नॉक ॲट 11:30 PM. सो बघा, सगळीकडे तुम्हाला भूतकाळ दिसेल. ओके, हर्ड आहे, ड्रेंच्ड आहे. सो या पद्धतीनं आपल्याला भूतकाळामध्ये याचं आन्सर लिहिणं खूप गरजेचं असतं. हा पहा स्टुडंट, शेवटचा प्रश्न. अशाच पद्धतीनं तुम्हाला शब्द पण लिहायचे असतात आणि त्याचे उत्तरं पण लिहायचे असतात. बरेचसे विद्यार्थी गिवन वर्ड लिहित नाहीत, मराठी मीनिंग लिहायचे असतात. त्यानंतर वाक्य. इथे मी सजेस्ट करेल की 4ला 4ही वाक्य जरूर लिहा, 4ही वाक्यांचं भाषांतर जरूर करा. आणि शेवटी म्हणी दिलेल्या आहेत, सो म्हणीसुद्धा जरूर लिहा.
जेव्हा आपण भाषांतर करत असतो, म्हणींचं भाषांतर, शेवटचा प्रश्न सी मधला, तेव्हा मात्र शब्दशः भाषांतर अजिबात करू नका. जसं याच्यामध्ये प्रश्न दिला होता, इट टेक्स टू टू क्वारल, तर अशा पद्धतीनं शब्दशः भाषांतर करायचं नाही. तर एका हाताने टाळी वाजत नाही असंच म्हण आली पाहिजे. म्हणी ज्या आहेत त्या जशाच तशा आल्या पाहिजेत, तरच मार्क पडतात. सो स्टुडंट, अशा पद्धतीने ह्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आपण जो केलेला आहे, इथून पुढच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांसाठी माझ्या सोबत राहा. आणि स्पीड वाटल्यास तुम्ही चेंज करा, 1.5 वर स्पीड ठेवा तुमच्या व्हिडिओची आणि तुम्ही हे ऐका. परंतु ही प्रत्येक गोष्ट तुमच्या कानावर पडलीच पाहिजे. आणि परीक्षेला जात असताना सुद्धा ह्या ज्या 4ही मी पेपर देते आहे, प्रश्नपत्रिकांचं आपण रिव्हिजन करणार आहोत, ते जरूर करून जा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक जरूर करा. थँक्यू सो मच.